नमस्कार, महाफास्टमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अखेर तो दिवस उजाडलेला आहे। आज आयपीएलचा लिलाव होतोय। मिनी लिलावासाठी फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक आहे। दुबईमध्ये लिलाव पार पडणार आहे। भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे। 333 खेळाडू लिलावात नशीब आजमावणार आहेत। त्यापैकी 214 खेळाडू भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी आहेत। लिलावात अनेक स्टार खेळाडू मालामाल होतील तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहण्याची ही शक्यता आहे। चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाची तीव्रता सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूकंपाची तीव्रता होती। सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतामध्ये भूकंप झाला। गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे। भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती कोसळल्या। चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार गान्सू आणि किंधाई प्रांतामध्ये 6.2 तीव्रतेच्या भूकंपामध्ये किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर 230 हून अधिक जखमी आहेत। प्रशासनाकडून बचाव कार्य अजूनही सुरू आहे। पालघर बोईसरच्या यादवनगर परिसरात गोदामाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झालेलं आहे। अग्निशामक दल आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोदामाचं मोठं नुकसान झालेलं आहे। भिवंडीतील 3 बत्ती बाजारपेठेतच महापालिकेने अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनवले असून या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला काल रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीच्या ज्वाळा सर्वदूर पसरल्या असून परिसरातील लोकांना याचा प्रचंड त्रास होतोय। अचानक लागलेली आग ही काही तास पेटत होती। या आगीमुळे परिसरातील धूरच धूर पसरला होता। राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी सॉलिबरी पार्क परिसरामध्ये छापा टाकला। या पथकाने 19 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्र मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे। बंगळुरू येथेही या संबंधात कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। 2 गटात हाणामारी झालेली आहे, ज्यात 4 ते 5 जण जखमी झालेत। टोळीकडून 12 ते 15 वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार घडलेला आहे। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। सोमवारी रात्री 10च्या सुमारास हा राडा झालाय। शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक संघटनेतर्फे कामकाज बंद आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आले। त्याचा परिणाम संभाजीनगर जिल्ह्यातील 864 ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झालाय। शासनाने 100% मानधन द्यावं, विमा संरक्षण लागू करावं आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंदाजे 864 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी 18 ते 20 डिसेंबरपर्यंत संपावर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालये कुलूप बंद करण्यात आलेली आहेत। केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागलेली आहे। सोमवारी 18 डिसेंबर रोजी 111 कोविड बाधितांची नोंद करण्यात आली। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता केरळमध्ये 1634 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत। त्याशिवाय एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे। गेल्या 3 वर्षात राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 72,053 इतकी झालेली। दरम्यान केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला आहे। समस्यांनी ग्रासलेल्या मालेगावकरांचं मनपाच्या विरोधात लोटांगण आंदोलन करण्यात आलं। 70 वर्षांच्या नागरिकांच्या नेतृत्वामध्ये लोटांगण घालत सुमारे 2 किलोमीटरपेक्षा जास्त लोटांगण घालत आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन महात्मा गांधी पुतळ्यापासून ते मालेगाव महापालिकेपर्यंत करण्यात आलं असून मनपा प्रशासनाला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात झाला। मुंबईतील खार परिसरात अपघात झाला। पोलिसांनी सांगितले की दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने शर्मा यांच्या गाडीला धडक दिली।
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्यावर 200 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. अंमलबजावणीच्या संचालनालयाच्या तक्रारीमध्ये आणि त्यांच्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून अभिनेत्रीचं नाव देण्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अभिनेत्रीला फिर्यादी साक्षीदार म्हणून हजर करण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याशी साथीदार केल्याच्या गुन्ह्याबद्दल अभिनेत्रीला काहीही माहीत नसल्याचं युक्तिवादाचं समर्थन करतं असं या याचिकेत म्हटलेलं आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत रामजन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात 23 जानेवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व पूर्वतयारी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, योग गुरु बाबा रामदेव, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, अरुण गोविल, अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिग्दर्शक मधुर भांडारकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत आदी मान्यवरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मुसळधार पावसाने कन्याकुमारी, तिरुनेवेली, थुथुकडी, टेंकासीही, दक्षिण तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये भातशेती, रस्ते, निवासी क्षेत्र आणि पूल पाण्याखाली गेलेले आहेत. मागील 15 तासामध्ये तब्बल 2 फूट पाऊस झाल्याने नागरिकांची दैना उडालेली आहे. मिचाँग चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असताना हे दुसरं संकट समोर येते. पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली. 64 बोटी तैनात करण्यात आल्या असून 4ही जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. थुथुकुडी आणि श्री वैकुंठम आणि कयालापट्टीम सारख्या भागामधून 7,500 लोकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना 64 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.